हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर काय आज आहे शनिवार, तर मी आणि अक्षय आज चाललो आहे ते मुर्डेश्वरला आणि आमचा अचानक प्लॅन ठरला. सो आता आम्ही चाललेलो आहे आणि आत्ता वाजलेलं आहे बघा दुपारचे 1:30 आणि ट्रेन आहे ती 4 वाजता आहे. सो इथून आता आम्हाला पहिले जावं लागणार आहे ते मडगाव रेल्वे स्टेशनवर. सो टोटल प्रवास असणार आहे तो 180 किलोमीटरचा. सो कसं काय असणार आहे ते तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल. सो आता बघा मी आता कार घेऊन निघतोय. सो चला तर काय बघा आता मी निघालेलो आहे आणि आता आईला बाय बाय करूया. टाटा बाय बाय. सो चला तर काय आता मी पोचलेलो आहे खांडेपारला आणि मी आता अक्षयची वाट बघत आहे, तो यायचा आहे अजून. सो बघूया आता वाजलेलं आहे बघा 2 वाजत आलेलं आहे, अजून का आला नाही आहे. सो आता मी वाट बघतोय त्याची किती वाजेपर्यंत येतोय तो. सो तो आल्यानंतर मग आम्ही निघणार आहे. तर काय बघा फायनली इकडं अक्षय आलेला आहे, त्याचे बाबा आलेले त्याला पोचवायला. चला तर जाऊया. तर काय फायनली बघा इकडं अक्षय आलेला आहे. कसा आहे? मी मस्त, तू कसा आहेस? मस्त. सो चला तर आता जाऊया. आता मी पहिली चालू ते डायरेक्ट मडगाव रेल्वे स्टेशनवर. सो तिकडं पोचल्यावर भेटतो मला. तर काय आता फायनली आम्ही पोचलेलो आहे रेल्वे स्टेशनवर आणि आत्ता वाजलेलं आहे हे बघा 2:45 झालेले आहे आणि इकडं आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि इकडं 24 तासासाठी इकडं 120 रुपये घेतात. सो आता आम्ही चाललो आहे इकडं पहिले तिकीट काढायला. तिकीट काढलं नव्हतं, सो पहिली काढूया तिकीट आणि मग पुढे जाऊया. चला तर काय बघा इकडं आहे तिकीट काउंटर. सो अक्षय गेलेला आहे तिकडं तिकीट काढायला. हे बघा हाय. हो हो हिरो हिरो. सो पहिले आता काढूया तिकीट. बघ केवढी आणि तुम्ही इकडे बघू शकता किती लाईन आहे ती. आज सगळं टाईम लागणार आहे तिकीट काढायला. बघूया किती वाजता होतं आहे ते. तर काय बघा फायनली आम्ही तिकीट काढलेली आहे आणि आम्ही जनरल काढलेली आहे तिकीट आणि बघा इकडे ट्रेन लागलेली आहे मडगाव टू मंगळूर आणि आता आम्ही जाऊन मध्ये मुर्डेश्वरला उतरणार आहे. सो बघा हे सगळे जनरल डब्बेच आहे. सो जाऊया आता आणि ही गाडी लागलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 4ला आहे बघा. सो चला आता जाऊया. बघा अक्षय इकडं बसलेला आहे. सो चला तर काय बघा फायनल आता वाजलेलं आहे 4 वाजून 5 मिनटं आणि फायनली आमची ट्रेन सुटलेली आहे बघा मडगाववरून. सो आता बघूया किती वाजता पोचते ती. सो चला तर काय बघा आता मध्ये 6:15 आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे ते गोकर्णाला. काय मला चहा बी वगैरे काय आला नाही आहे, आम्ही वाट बघतोय आणि आम्हाला तर भरपूर भूक लागलेली आहे. आज नशिबात चहा नाही दिसला. A few moments later. तर काय बघा फायनली आलेलं आहे. वडापाव आणि हे घे काय ते चहा. चहा घे चहा. वडापाव दे दो. तर काय बघा फायनली इकडं वडापाव आम्हाला मिळालेला आहे आणि एकदम मस्त झालेला आहे. चला आता खाऊया. तर काय बघा आता वाजलेलं आहे 7:30 आणि फायनली आम्ही आता पोचलेलो आहे मुर्डेश्वर. सो आता आम्ही पहिली इकडं जाणार ती रिक्षा बघणार आहे इथून आणि तिथून मग आम्ही डायरेक्ट देवळापर्यंत जाणार आहे आणि ही ट्रेन डायरेक्ट आता मँगलोरपर्यंत जाते. सो चला तर आता जाऊया. हाय. तर ही ट्रेन आता मँगलोरपर्यंत जाणार आहे आणि खूपच स्वस्त दरामध्ये तुम्ही पोहोचणार मँगलोरला. आमचं मुर्डेश्वरचं तिकीट फक्त 65 रुपयात होतं, 65 रुपीज. आणि मँगलोरचं तिकीट अराउंड 150 रुपये आहे पर हेड. आणि ही मँगलोरला 10-10:30 पर्यंत पोचेल. आज जरा उशीर झाला, क्रॉसिंग होते इकडं.
त्यामुळे आम्हाला इकडे जरा पोचायला उशीर झालेला आहे. चला तर आता जाऊया. तर काय बघा आता मी इकडं आता रिक्षात बसलेलो आहे आणि इथं आता स्टेशनवरून आता आम्ही चाललो आहे ते इकडं मुर्डेश्वर टेम्पलकडे. आणि इथून रिक्षाचं भाडं आहे ते 60 रुपये घेतात. आणि हो हायवे आहे पूर्ण. तर काय आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मुर्डेश्वरला आणि आता बरोबर वाजलेले आहे 8 आहे बघा. आणि आता आम्ही इकडं रूम बघणार आहे रॉयल रिट्रीटमध्ये. इकडून मंदिर जवळच आहे, इथून 500 मीटर अंतरावर आहे. सो आता जाऊया पहिले. चला. तर कायच पहिले इकडं आता आम्ही रूम बघूया कसा काय आहे तो. आणि इथे बघा इकडं लिफ्ट आहे वरती जायला. तर गाइस तुम्ही इकडं बघू शकता आता एकदम इकडं चकचकीत आहे सारखं दिसायला तरी क्लीन वाटतंय. तर काय आता मी तुम्हाला दाखवणार आहे इकडचा रूम टूर. सो तुम्ही इकडं बघू शकता हो असा रूम आहे आणि इकडं 2 माणसांची झोपण्यासाठी ही बेड आहे बघा. आणि इकडं बघा मस्त ते काय. आणि त्यानंतर हे बघा इकडं आंघोळीसाठी बाथरूम हे बघा. क्लीन आहे सगळं एकदम मस्त आहे. आणि या रूमचं भाडं आहे आम्हाला पडलं ते 1300 रुपये आहे. आणि आम्ही घेतले तर नॉन AC. आणि सपोज तुम्हाला AC घ्यायचं असेल तर तुम्हाला अराऊंड 1800पर्यंत जाईल इकडं. आणि याच्या हॉटेलच्या बाजूलाच त्यांचं ब्रेकफास्ट आहे. सो सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट पण करता येईल. सो आता मी जरा इकडं फ्रेश होतो आणि मग तुम्हाला तर काय तुम्ही आता हा बघितला असा होता रूम टूर. आणि आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करत आहे आणि उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. सन्या ब्लॉग्स.